मित्रांनो, गुन्हेगारीच्या जगात दोन शहरं नेहमीच चर्चेत राहिली. एक आपली मुंबई आणि दुसरं शेजारील कराची. मुंबईवर राज्य केलं डी कंपनीच्या दाऊद इब्राहिमने, तर कराचीच्या गल्ल्यांमध्ये दहशत होती रेहमान डकैतची. पण तुम्हाला माहिती आहे का, अलीकडेच आलेल्या धुरंधर सिनेमात जो रक्तरंजित खेळ दाखवलाय तो या दोन डॉनच्या खऱ्या आयुष्याशी जोडलेला आहे. 93चे स्फोट असोत किंवा 22/6च्या मुंबई हल्ल्याचा, या दोघांमधील अंडरवर्ल्ड कनेक्शन नेमकं काय होतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत मुंबईचा डॉन आणि ल्यारीचा बादशहा यांच्यातील रक्तानं माखलेली खरी गोष्ट. पहा हा विशेष रिपोर्ट. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिमनं भारत सोडला आणि त्यानं आश्रय घेतला पाकिस्तानच्या कराची शहरात. कराचीच्या क्लिफ्टन भागात दाऊद बसला खरा, पण तिथे त्याला त्याचं साम्राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक ताकदीची गरज होती. दाऊद हा इंटरनॅशनल स्मगलर होता, पण जमिनीवरची ताकद त्याच्याकडे नव्हती. आणि तिथेच त्याची भेट झाली कराचीच्या सर्वात खतरनाक गुंडाशी, ज्याचं नाव होतं अब्दुल रहमान बलोच उर्फ रेहमान डकैत. रेहमान डकैत हे नाव ऐकलं की कराची आजही हादरते. वयाच्या 13व्या वर्षी आपल्याच आईचा खून करणारा हा माणूस ल्यारीचा बेताज बादशहा बनला. त्यानं पीपल्स अमन कमिटी स्थापन केली. तो स्वतःला गरिबांचा मसीहा म्हणायचा, पण प्रत्यक्षात तो एक निर्दयी गँगस्टर होता. त्यानं कराचीला रक्ताच्या खाईत लोकलं होतं. धुरंधर सिनेमात अक्षय खन्नाने ज्या ताकदीने हे पात्र साकारलंय ते पाहून अंगावर काटा येतो. धुरंधर हा चित्रपट फक्त एक मसाला मूव्ही नाही, तर तो एका काळच्या भीषण वास्तवावर आधारित आहे. अक्षय खन्नाने साकारलेला रेहमान डकैत आणि संजय दत्तने साकारलेला पोलीस अधिकारी चौधरी असलम यांच्यातील युद्ध या सिनेमाचा मुख्य कणा आहे. पण यात दाखवलेला रणबीर सिंगचा गुप्तहेर अवतार काय सांगतो? खऱ्या आयुष्यातही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दाऊद आणि रेहमानच्या टोळीत आपले खबऱ्या पाठवले होते, ज्याचा उलगडा या सिनेमात अत्यंत थरारक पद्धतीने केला. आता सर्वात मोठा खुलासा. षटविसाच्या 11व्या दिवशीच्या हल्ल्यात रेहमान डकैतचं काय कनेक्शन होतं? कसाब आणि त्याचे साथीदार कराचीच्या ज्या समुद्र किनाऱ्यावरून बोटीनं निघाले तो भाग पूर्णपणे रेहमान डकैतच्या नियंत्रणात होता. दाऊद इब्राहिमच्या सूचनेवरून रेहमानच्या टोळीनं या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट पुरवला होता. कराची बंदरावरून गुपचूपपणे दहशतवाद्यांना समुद्रात सोडण्याची जबाबदारी रेहमानच्या लोकांनी पार पाडली होती. हेच ते कनेक्शन आहे ज्यानं मुंबईचा काळजावर वार केला. ऑगस्ट 2009 रोजी पाकिस्तानचे एन्काउंटर स्पेशलिस्ट चौधरी असलम यांनी एका चकमकीत रेहमान डकैतला ठार केलं. म्हणतात की 22/6/11चे धागेदोरे पुसण्यासाठी ISIनेच त्याचा काटा काढला. धुरंधर सिनेमाच्या शेवटीही आपल्याला हाच संघर्ष पाहायला मिळतो. रेहमान संपला, पण दाऊद आजही कराचीच्या सुरक्षित भिंतींच्या मागे लपून बसला आहे. भारतासाठी तो आजही सर्वात मोठा मोस्ट वॉन्टेड शत्रू आहे. तर मित्रांनो, ही होती कहाणी दोन शहरांच्या दोन डॉनची, दाऊद इब्राहिम आणि रेहमान डकैत. गुन्हेगारीच्या या कारोखातून बाहेर पडण्यासाठी अनेक पोलीस अधिकारी आणि गुप्तहेरांनी आपलं बलिदान दिलंय. तुम्हाला धुरंधर सिनेमात अक्षय खन्नाची भूमिका कशी वाटली आणि दाऊदबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आकाश माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद.